श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्रीं क्लूं ओम धनम देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधि पद्माधिकाय भवन्तु त्वत्प्रसादान्मने धनधान्यादि संपदा. मन लावून एका विधानात ठेवावी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. व्यापार युगाचे अधिराष्ट्र सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू शुभप्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती वंशाची पत्नी होती. तिच्या नवऱ्याशी भांडण होईल. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसला सुवासिनी. त्या करीत होता लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. थोड्या ताठानं बोलू लागली. दासदासींवर रागवली. एकदा काय झालं. देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी. ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही तिचे कौतुक करी तिचे लाड फिरली. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं. देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकी वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे आहे का कुणी घरी. घालील का कुणी घाल. दासी बाहेर आली. म्हातारी घरात दिसली. तिनं विचारलं कोण रे तू. आलीस कुठून. काय काम काढलंस. तुझं नाव काय. गाव काय. तुला काय हवं. अधूनमधून ठोकत हळू आवाजामध्ये म्हातारी सांगू लागली. माझं नाव कमला. द्वारकेहून आले तर राणीला भेटायचंय. कुठे आहेस तर राणी. दासी म्हणाली. राणीसाहेब महालात आहेत. सख्यांची गप्पा मारतात. त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटणार. काय तुझा अवतार. तुला पाहून त्या माझ्यावर ओरडतील. उर्दूनं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळी. माणुसकी विसरली. दारिद्र्य मेली. आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. तिनं ते केलं. आता राणीपदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही तिला. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुलीता झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारी. तिला कोण विचारते. पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल का. मी करील ते नेमानं. उतणार नाही. मातणार नाही. घेतलेला वसा टाकणार नाही. दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली. ए थेरडे कशाला का आली. जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही. दुसरीकडे नाही दिसली का तुला. म्हातारीने संतापाने गरगरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या उमटल्या. ती तडकन घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची परिस्थिती सुधारली. दासी पण केलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी शांबाने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नियमधर्म पाळले. 4ही गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधार याच्याशी तिचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानाने संसार सुरू होता. भद्रश्रवा सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य रुपाटलं. सूरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून दमला होता. नदी काठावरती विश्रांतीसाठी जाऊन थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधारानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवीन वस्त्र कंठी हार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं परत जावं. जावयाला त्याने तसं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून
ती आनंदी. घाईनं तिने झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला दिसले कोळसे. सुरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावंसं वाटलं. डोळे भरून पाहावंसं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदी किनारी बसलीये. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून काही शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुलून दिसलं. दुपारची वेळ होती. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सुरजचंद्रिका पाटावर येऊन बसली, पण एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाले, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला श्यामबाला सोबत निघाली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालधर राजाने पाठवलेले पैशाचा हंडा घेतला. त्यात मिठाचे खडे भरले. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान नव्हते. मालधरानं विचारलं, माहेराहून काय आणलं? श्यामबालेसोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात येतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ म्हणजे जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ आणणे. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधर राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. भद्रश्रवानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन नेसावर शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधराच्या सैन्याने शत्रूचा फरशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधराला व श्यामबाईला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. आकाश संपत्ती मिळाली. ती पोचत घरी मालधराकडे आली. त्या सोन्याच्या उंबरातच नाणी होती आणि शस्त्रांचा साठा देखील होता. मालधरानं भद्रश्रवा सुरचंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगळमुहूर्ताचा दिवस. मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सुरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. जन्म पाळला. तिची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ टळले. अशी 7 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावे. त्यांचं खरंच दैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. बाबू पाया पड. नित्य इकडे ये.